स्मॉल इंटेस्टाईन म्युकोसल डिस्फंक्शन किंवा म्युकोसल इंटिग्रिटी डिफेक्टमध्ये 3 डिझिजेस येतात, जे आहे सिलियाक डिझीज, विपल्स डिझीज आणि ट्रॉपिकल स्प्रू. सो सगळ्यात फर्स्ट डिझीज आपण डिस्कस करणारी सिलियाक डिझीज, ज्याला आपण सिलियाक स्प्रू किंवा ग्लुटन सेन्सिटिव्ह एन्टेरोपॅथी पण बोलतो. हे एक ह्याची एपिडेमिओलॉजी आणि जेनेटिक्स फर्स्ट बघूत आपण. तर HLA, DQ2 आणि DQ8 हे काय, हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रिडिपोजिशन आहे. आपल्याकडे एक आइसबर्ग फिनॉमिना आहे, ज्याच्यामध्ये फक्त 50% विल प्रेझेंट विथ दी क्लासिकल फीचर्स. हे कशामुळे? बिकॉज ऑफ द फिजिशियन अनअवेअरनेस. हे जे सिलियाक डिझीज आहे, इट इज अ प्रॉक्झिमल स्मॉल इंटेस्टाईन डिझीज, म्हणजे डिओडिनम अफेक्ट होतो मोर दॅन इलियम. तर आपल्याकडे टाईप्स आहेत सिलियाक डिझीज स्पेक्ट्रमचे. तर फर्स्ट टाईप इज क्लासिकल सिलियाक, जे की 50% प्रेझेंट करतात विथ क्लासिकल फीचर्स, सो 50% क्लासिकल असतात. तर इट प्रेझेंट विथ द सिम्टम्स ऑफ माल अब्सॉर्प्शन. IgA, TTG और EMA पॉझिटिव्ह आहे हे, आणि ह्याच्यामध्ये इंटेस्टायनल म्युकोसल ॲबनॉर्मॅलिटीज प्रेझेंट असतात ऑन बायोप्सी. सेकंड टाईप आहे अटिपिकल, विच प्रेझेंट्स विथ द सिम्टम अदर दॅन माल अब्सॉर्प्शन, आणि सिरोलॉजी पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर सायलेंट जर असेल तर असिम्टमॅटिक आहे बट सिरोलॉजी पॉझिटिव्ह. लेटेंट असेल तर असिम्टमॅटिक आहे, अँटीबायोटिक पण निगेटिव्ह आहे, पण दे हॅव HLA, DQ2, DQ8 ससेप्टिबिलिटी अँड मे डेव्हलप सिम्टम्स लेटर. ह्यांच्यामध्ये सिम्टम्स नंतर होतं. सो आपल्याला समजलं आहे की 4 टाईप्स आहेत. ह्या 4 टाईप्समध्ये काय असणार आहे? सिरोलॉजी पॉझिटिव्हच असणार आहे. सिरोलॉजी पॉझिटिव्ह असली विच मीन्स इट इज सिलियाक ओनली. तर ह्याची पॅथोफिजिओलॉजी काय? तर HLA, DQ2 आणि DQ8 ससेप्टिबिलिटी जर प्रेझेंट असेल आणि जर त्या पेशंटने ग्लुटन कंटेनिंग फूड कन्झ्युम केलं, तर कोणते ग्लुटन कंटेनिंग फूड जसं की वीट, बार्ले, रे आणि ओट्स असे फूड जर त्यांनी कन्झ्युम केलं तर इट इज प्रोटीन, राईट. तर ते कन्वर्ट होणारे इंटू प्रोलॅमाइन विच इज मोस्ट टॉक्सिक, आणि ग्लुटामाइन. तर हे दोन्ही काय प्रोड्यूस करतात? ग्लॅडिन प्रोड्यूस करतात. तर हे जे ग्लॅडिन आहे, इट इज अ चीफ अँटीजन ऑफ ग्लुटेन प्लस पॉलिमॉर्फिक IgA. हे दोघं पण काय करणारे? हे दोघं पण एक डायमर फॉर्म करणारे. तर हे जे पॉलिमरिक IgA हे कोण प्रोड्यूस करतं? तर माल्ट प्रोड्यूस करणारे. आता आपण काय बोलतो? ग्लॅडिन आणि पॉलिमरिक IgA हे काय करतं? डायमर फॉर्म करतं. मग जे टिश्यू ट्रान्सग्लुटामेज असतं हे या डायमरला डिॲमिनेशन करणारे ह्याचं, आणि मग जे डिॲमिनेटेड ग्लुटामिन डायपेप्टाईड आहे हे ॲक्टिवेट करतं T सेलला, आणि T सेल ॲक्टिवेट झाल्यामुळे मग नंतर सिलियाक डिझीज होणार आहे. ठीक आहे. हे कुणामध्ये होतं? ज्यांच्यामध्ये HLA, DQ2 किंवा DQ8 ससेप्टिबिलिटी प्रेझेंट असेल त्यांच्यामध्येच. तर आपल्याकडे एक नोट लक्षात ठेवायचे, मोनोमरिक IgA इज प्रोड्यूस इन बोन मॅरो. पण इथे कोण डायमर फॉर्म करते? पॉलिमरिक IgA डायमर फॉर्म करते, जे की कोण प्रोड्यूस करते? माल्ट, MALT माल्ट. सो पॉलिमरिक माल्ट प्रोड्यूस करणारे, मोनोमरिक बोन मॅरो प्रोड्यूस करणारे. आता काय झालं आहे? विटॅमिन B12, मॅग्नेशियम आणि बाईल ॲसिड, जे की युजली कुठं होतं? रिअब्झॉर्ब डिस्टल स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. तर हे जे आहे रिअब्झॉर्प्शन हे सिलियाकमध्ये आपल्याला प्रेझेंट दिसत नाही. हे फीचर आपल्याला कॅनॉट बी सीन. ठीक आहे. हे झालं पॅथोफिजिओलॉजी. तर क्लिनिकल फीचर्स काय? तर आपण बोललो की क्लासिकल किंवा टिपिकल सिलियाक, जे की 50% असतं, त्यांच्यामध्ये कसले सिम्टम्स असतात? तर सिम्टम्स असतात ऑफ माल ॲब्झॉर्प्शन. तर कोणते कोणते सिम्टम्स आहेत? ऑस्मॉटिक डायरिया. आपल्याला माहिती आहे ऑस्मॉटिक डायरिया इज ऑलवेज दी most consistent clinical finding of malabsorption. So osmotic diarrhea obviously present है, abdominal distension, foul smelling stools, weight loss, most important for diagnosis, आणि symptoms of IBS in 30%. So 30% मध्ये IBS चे symptoms present असू शकतात in clinical or typical celiac. हे झालं फर्स्ट क्लासिकल किंवा टिपिकलमध्ये. अटिपिकलमध्ये काय? तर शॉर्ट स्टॅचर, फेलियर टू ड्राईव्ह हे चिल्ड्रनमध्ये प्रेझेंट असतं. पेशंटला फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपिनिया होऊ शकतं. का? बिकॉज ऑफ डिक्रीज विटॅमिन D अँड कॅल्शियम अब्झॉर्प्शन. पेशंटला अटॅक्झिया, पेरिफेरल न्यूरोपॅथी होऊ शकतो बिकॉज ऑफ डिक्रीज विटॅमिन E ॲब्झॉर्प्शन, आणि आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होऊ शकतं इफ नॉट ड्यू टू ब्लड लॉस. ठीक आहे. म्हणजे सपोज ब्लड लॉसने युजली काय होणार आहे? आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होऊ शकते. पण जर ब्लड लॉस नसेल आणि आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया आहे तर वी कॅन कन्सिडर द पेशंट हॅज अ टिपिकल सिलियाक डिझीज.
अदर फीचर्समध्ये काय तर सेकंडरी हायपर पॅराथायरॉइडिझम हे का झालं आहे बिकॉज ऑफ डिक्रीज विटॅमिन डी अँड कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन किंवा रिॲब्झॉर्प्शन. विटॅमिन डी आणि कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन न झाल्यामुळे काय होणार आहे सेकंडरीली पॅराथायरॉइड हार्मोनचं सिक्रिशन इन्क्रीज होणार आहे. सो सेकंडरी हायपर पॅराथायरॉइडिझम होतं. पेशंटला अमेनोरिया इनफर्टिलिटी आणि इम्पॉर्टन्सी होऊ शकतं बिकॉज ऑफ हार्मोनल इफेक्ट. सेरिब्रल कॅल्सिफिकेशन होणारे विथ एपिलेप्सी ड्यू टू सेकंडरी हायपर पॅराथायरॉइडिझम. हायपोस्प्लिनिझम पण होऊ शकतं आणि हायपोस्प्लिनिझम झाल्यामुळे ब्लड स्मिअरमध्ये आपल्याला कसले बॉडीज दिसतात होवेल जॉली बॉडीज दिसणार आहेत. फॉलिक्युलर हायपर केरोटेसिस होतं बिकॉज ऑफ डिक्रीज विटॅमिन ए ॲब्झॉर्प्शन. एडिमा आणि असायटिस बिकॉज ऑफ प्रोटीन माल ॲब्झॉर्प्शन. आणि क्रिप्टोजेनिक सिरोसिस हे प्रेझेंट असतं ज्याच्यामुळे रेस LFTs दिसतात आपल्याला पेशंटच्या LFT टेस्टमध्ये. तर डेफिनेटिव्ह आपल्याकडे असोसिएशन आहे सिलियाक डिझीज जे आहे तर सिलियाक डिझीजचं असोसिएशन असतं. मग ते डेफिनेट असोसिएशन असू शकतं किंवा प्रोबॅबल असोसिएशन असू शकतं. तर डेफिनेट असोसिएशन काय तर मोस्ट इम्पॉर्टंट असोसिएशन इज डर्मेटायटिस हर्पेटिफॉर्मिस. हे काय आहे बेसिकली तर हे पॅप्युलो वेसिक्युलर लिशन्स असतात. कुठे प्रेझेंट असतात एक्सटेन्सर सर्फेसला. हे का होतं बिकॉज ऑफ द लिनियर IgA डिपॉझिशन ॲट दी डर्मो एपिडर्मल जंक्शन. ठीक आहे, हे एक फर्स्ट असोसिएशन झालं डेफिनेटिव्ह असोसिएशन. त्यानंतर डाऊन सिंड्रोम, टाईप A डायबिटीज मेलिटस, IgA नेफ्रोपॅथी, IgA डिफिशियन्सी, हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस जे की बर्ड फेंचर्स लंगे आणि लिम्फोसायटिक कोलायटिस हे जे आहे बाकीचं हे पण डेफिनेटिव्ह असोसिएशन्समध्ये येतात. प्रोबॅबल असोसिएशनमध्ये काय तर क्रिप्टोजेनिक ट्रान्सअमिनायटिस ऑर सिरोसिस, इडिओपॅथिक शॉर्ट स्टेचर, रिफ्रॅक्टरी आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया आणि सेरिबेलर ॲटॅक्झिया हे आहे प्रोबॅबल असोसिएशन. आणि डेफिनेटिव्ह असोसिएशनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कुठले आहे तर डर्मेटायटिस हर्पेटिफॉर्मिस. ठीक आहे, तर सिलियाक डिझीजचं आपण काय बघितलं की एपिडेमिओलॉजी बघितली, आपण इटिओलॉजी बघितली, आपण टाईप्स बघितले, आपण पॅथोफिजिओलॉजी बघितली, आपण क्लिनिकल फीचर्स बघितले आणि असोसिएशन्स बघितले. नेक्स्ट काय तर डायग्नोसिस आपण कसं करणार आहे तर सिरोलॉजी टेस्टिंग. आपल्याला माहिती आहे 2 गोष्टी लागणार आहेत तर सिरोलॉजी लागणार आहे आणि नंतर मग बायोप्सी लागणार आहे. ठीक आहे, तर सिरोलॉजीमध्ये काय तर सिरोलॉजी टेस्टिंगमध्ये इनिशियली TG IgA हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे फॉर डायग्नोसिस ॲज वेल ॲज मॉनिटरिंग. सेन्सिटिव्हिटी 92% विच इज हाय, स्पेसिफिसिटी पण हाय आहे आणि इट इज यूज फॉर डायग्नोसिस अँड मॉनिटरिंग दी ट्रीटमेंट रिस्पॉन्स. हे झालं फर्स्ट टेस्ट विच इज anti-TTG IgA. सेकंड टेस्ट इज anti-endomycin IgA अँटीबॉडी. ह्याची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, हाय आहे 99%, बट इट हॅज पुअर स्पेसिफिसिटी. ठीक आहे, ह्याचं डिसॲडव्हान्टेज काय तर हे सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन देतं आणि कुंभसम प्रोसिजर आहे. ही कुठली प्रोसिजर anti-endomycin IgA अँटीबॉडीची. आणि हे जर मेथड काय परफॉर्म करायची टेस्ट इट इज इनडायरेक्ट इम्युनोफ्लोरेसन्स. ही सेकंड टेस्ट झाली. थर्ड टेस्ट कोणती आहे अँटी डिॲमिनेटेड ग्लुटामिन डायपेप्टाइड IgG. हे कुणामध्ये असतं इट इज यूज फॉर दोज हू हॅव IgA डिफिशियन्सी. ठीक आहे, आता ह्या सेरोलॉजी टेस्टमध्ये ऑप्सिलन टेस्ट पण आहे. ती ऑप्सिलन टेस्ट इज अँटीग्लॅडिन टेस्ट. हे झालं सिरोलॉजी टेस्ट जे की 3 टेस्ट होते आणि 4th टेस्ट विच वॉज ऑप्सिलंट. आता इंटेस्टायनल बायोप्सी करू शकतो वेन सिरोलॉजी इज पॉझिटिव्ह. मग हिस्टोलॉजिकल फायंडिंग्स कोणते असतात तर सिलियाक डिझीज ड्युरन रिव्हर्सिबिलिटी हे आहे. पण फायंडिंग्स कुठले असतात तर फायंडिंग्स लोकलाइज टू म्युकोसा. कुठले तर टोटल विलस ॲट्रोफी, क्रिप्ट हायपरप्लेशिया, नॉर्मल म्युकोसल थिकनिंग, lymphocyte infiltrate in lamina propria and vascular degeneration of the surface epithelium which is non-specific. सो आपण सिलियाक डिझीजसाठी मास स्कोर यूज करतो. हे मास स्कोरमध्ये कुठले 4 गोष्टी येतात टोटल विलस ॲट्रोफी, क्रिप्ट हायपरप्लेशिया, नॉर्मल म्युकोसल थिकनेस अँड लिम्फोसाइट इन्फिल्ट्रेट्स इन लॅमिना प्रप्रिया. हे आहेत हिस्टोलॉजिकल फाइंडिंग्स वेन वी डू इंटेस्टायनल बायोप्सी. ठीक आहे, आता सपोज डिझीजचं प्रोग्रेशनमध्ये जर 90% काय होतात रिस्पॉन्स करतात टू ग्लुटन फ्री डाएट. क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट होतं 3 वीक्समध्ये, पण हिस्टोलॉजिकल इम्प्रूव्हमेंट होतं किंवा नॉर्मलायझेशन होतं 6 मंथ्समध्ये.
पण 10% हे रिफ्रॅक्टरीज राहतात आणि मग त्यांच्यासाठी आपल्याला स्टिरॉइड्स द्यावं लागणार आहे. आता प्री मॅलिग्नंट सिलियाक डिझीज इज प्री मॅलिग्नंट कंडिशन जर इट इज रिफ्रॅक्टरी. तर मग हे काय करतं, इन्क्रीज करतं रिस्क ऑफ लिम्फोमा अँड ॲडिनोकार्सिनोमा रिस्क. ओके. तर आता सिलियाक डिझीजच्या ट्रीटमेंटमध्ये डायटरी अप्रोचमध्ये आपल्याला ग्लुटन फ्री डाएट द्यायचं आहे. सो वी हॅव टू एलिमिनेट व्हीट, बार्ले, रे अँड ओट्स. मग काय देऊ शकतो आपण पेशंटला आपण राईस, कॉर्न, मेज, पोटॅटो, सोयाबीन बेस्ड फूड्स देऊ शकतो. मेडिकली ऑब्व्हियसली रिफ्रॅक्टरी जर असेल तर स्टिरॉइड्स देणार आहे. ठीक आहे. तर हे जे सिलियाक डिझीज आहे त्या सिलियाक डिझीजचे कॉम्प्लिकेशन्स पण आहेत आणि ते कॉम्प्लिकेशन्स आपल्याला रिफ्रॅक्टरी सिलियाक डिझीजमध्ये दिसतं. इट इज प्री मॅलिग्नंट कंडिशन. तर कुठले प्री मॅलिग्नंट कंडिशनमधलं मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, इट इज एंटेरोपॅथी असोसिएटेड टी सेल लिम्फोमा. सेकंड कुठलं असू शकतं प्री मॅलिग्नंट कंडिशन, स्मॉल इंटेस्टाइनल ॲडिनोकार्सिनोमा किंवा इझोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. तर परत एकदा आपण काय केलं, सिरोलॉजी करणारे आपण बायोप्सी करणार. सिरोलॉजी पॉझिटिव्ह आली तरच आपण बायोप्सी करतो. सपोज दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे तर इट इज सिलियाक डिझीज, दोन्ही पण निगेटिव्ह आहे तर ते सिलियाक डिझीज नाही आहे. तर इफ फीचर सजेस्ट अ सिलियाक डिझीज तर आपल्याला HLA DQ2 किंवा DQ8 ससेप्टिबिलिटी चेक करायची. नंतर सपोज सिरोलॉजी पॉझिटिव्ह आहे पण बायोप्सी निगेटिव्ह आहे तर बायोप्सी रिपीट करायची. जर सिरोलॉजी निगेटिव्ह आहे पण बायोप्सी पॉझिटिव्ह आहे तर इट इज नॉट सिलियाक डिझीज, बायोप्सी फाइंडिंग्स नॉन स्पेसिफिक आहे. फॉर एक्झाम्पल ट्रॉपिकल स्प्रू किंवा काव मिल्क इंटॉलरन्स. आता नेक्स्ट डिझीज इज विपर्स डिझीज. विपर्स डिझीजचं इपिडेमिओलॉजी. It has a chronic multisystem involvement, particularly joint, GIT, CNS and CVS. Male है predominantly affected than female with the age group of 50 to 60 years. Causative organism मध्ये Trophyma vipile, which is a gram-negative acetobacterium, and it cannot be cultured due to the slow doubling time. हे जे विपर्स डिझीज आहे इट हॅज अ पॅन इंटेस्टायनल इन्व्हॉल्वमेंट विथ दी प्रॉक्झिमल मोर कॉमनली इन्व्हॉल्व दॅन डिस्टल. आणि इम्युनोससेप्टिबिलिटी कुणासाठी आहे तर HLA DR B113 आणि DQ B106 साठी इम्युन ससेप्टिबिलिटी प्रेझेंट असते. तर क्लिनिकल फीचर्समध्ये जॉईंट्स इन्व्हॉल्वमेंट हे ज्यामध्ये काय तर फर्स्ट सिम्पटम असतं इन मोर दॅन 80% ऑफ पेशंट, ज्याच्यामध्ये लार्ज जॉईंट प्रिडॉमिनंटली अफेक्टेड असतं, पर्टिक्युलरली नी. आणि मायग्रेटरी आर्थ्रॅल्जिया इज मोर कॉमन दॅन आर्थरायटिस. न्यूरोलॉजिकल सिम्टम्स 40% ऑफ पेशंटमध्ये प्रेझेंट असतात, जिथे मोस्ट कॉमन इज रॅपिडली प्रोग्रेसिंग डिमेन्शिया बट मोर स्पेसिफिक इज ऑक्युलोमॅस्टिकेटरी मायोरिथमिया विच इज पॅथोग्नोमिक आणि हे मोर कॉमन आहे दॅन अक्युलोफेशियल मायोरिथमिया. तर हे जे आहे ऑक्युलोमॅस्टिकेटरी मायोरिथमिया, तर ह्याच्यामध्ये काय असतं तर पेंड्युलर निस्टॅग्मस असतं प्लस मॅस्टिकेटरी अरिथमियाज प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि दिस इज पॅथोजिनॉमिक. ओके. हे न्यूरोलॉजिकलचं झालं. GITमध्ये काय तर 2 to 3 years आफ्टर इट जॉईंट फ्रॅक्चर. आपण काय बोललो की सगळ्यात पहिलं पेशंटला 80% ऑफ पेशंटला फर्स्ट सिम्टम कशाच्या रिलेटेड असते, जॉईंटच्या रिलेटेड. एकदा की जॉईंट रिलेटेड सिम्टम्स सुरू झाले की 2 to 3 years नंतरनं GITचे सिम्टम्स पण येणार आहेत, ज्याच्यामध्ये मोस्ट कन्सिस्टंट इज डायरिया. मग नंतर पेशंटला वेट लॉस, ॲबडॉमिनल पेन आणि मिसेंट्रिक लिम्फॅडिनोपॅथी असते प्रेझेंट. CVSमध्ये कल्चर निगेटिव्ह एंडोकार्डायटिस होतं, पर्टिक्युलरली मिट्रल व्हॅल्वचं. हे मोर कॉमन आहे. एंडोकार्डायटिस इज मोर कॉमन दॅन मायोकार्डायटिस आणि मग नंतर पेरिकार्डायटिस. ठीक आहे. तर आपण काय बोलू इथं कल्चर निगेटिव्ह एंडोकार्डायटिस होतं. सो कल्चर निगेटिव्ह एंडोकार्डायटिस कोण करतं तर HACEK ग्रुप जे आहे ते काय करतात कल्चर निगेटिव्ह एंडोकार्डायटिस करतात. तर त्याच्यामध्ये काय काय येणार आहे, हिमोफिलस, ॲग्रीगॅटोबॅक्टर, ॲसिटोमायसिटम, कोमिटॅन्स, त्यानंतर कार्डिओबॅक्टर, इकेनेला आणि किंगेला. हे जे आहेत HACEK हे ग्रुप काय करतं कल्चर निगेटिव्ह एंडोकार्डायटिस करणारे. अँड इवन हे आपण डिस्कस केला ट्रोफायमा विपिले जे की ग्रॅम निगेटिव्ह ॲसिटोबॅक्टेरियम आहे, हे पण काय करतं CVSमध्ये कल्चर निगेटिव्ह एंडोकार्डायटिस करणारे, पर्टिक्युलरली मिट्रल व्हॅल्वचं. ठीक आहे. सो आपलं झालं डिस्कस विपर्स डिझीज. तर विपर्स डिझीजमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय असतात टेट्रायड असणारे, ज्याच्यामध्ये जॉईंट सिम्टम्स असणार आहे. जॉईंट सिम्टममध्ये मोस्ट कॉमनली काय असतं मायग्रेटरी आर्थ्रॅल्जिया असतं, डायरिया, वेट लॉस, ॲबडॉमिनल पेन आणि मिसेंट्रिक लिम्फॅडिनोपॅथी. हे काय आहेत 1, 2, 3 आणि 4 हे 4 टेट्राइड विपर्स टेट्राइड आहे. ठीक आहे.
तर आपण डायग्नोस कसं करणार आहे, तर आपण अप्पर जी आय एंडोस्कोपी करणार. अप्पर जी आय एंडोस्कोपी केल्यानंतर आपण डिओडिनल बायोप्सी करणार, विच इज इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस. मग आपण बायोप्सी केल्यानंतर आपल्याला काय दिसतं, तर हिस्टोलॉजीमध्ये आपल्याला PAS पॉझिटिव्ह फोमी मायक्रोफेजेस दिसतात, विच इज ऑल्सो पॅथोगोनोमिक. आणि PCR केलं तर मग ट्रोफायमा विपिले प्रेझेंट असतं. ठीक आहे. तर परत एकदा आपण बायोप्सी केल्यानंतर हिस्टोलॉजी केलं की आपल्याला PCA पॉझिटिव्ह फोमी मायक्रोफेजेस दिसतात, जे की हे, ठीक आहे, हे आणि इथे हे. ठीक आहे. आणि मायक्रोफेजेस कंटेन ऑर्गॅनिझम आणि एनलार्ज विलाय पण प्रेझेंट आहेत. तर विपल्सच्या ट्रीटमेंटसाठी वी हॅव 2 मेथड. फर्स्ट आपल्याला इंडक्शन ट्रीटमेंट द्यायचे, मग मेंटेनन्स ट्रीटमेंट द्यायचे. इंडक्शन ट्रीटमेंट 14 to 28 डेजसाठी असते, जिथे आपण IV सेफ्ट्राएक्झॉन देतो 2 ग्रॅम डेली, विच इज बेस्ट रेजिमेंट बिकॉज इट हॅज गुड CNS पेनिट्रेशन. सेकंड मेंटेनन्स देणारे फॉर 12+ months. ह्याच्यामध्ये बेस्ट ट्रीटमेंट काय किंवा ड्रग ऑफ चॉईस काय, तर कोट्रॅमॅक्झॉल आहे, विच इज PSMX. इट हॅज गुड CNS पेनिट्रेशन अँड इट प्रिव्हेंट्स द रिलॅप्स. ठीक आहे. हे झालं विपल्स डिझीजचं. थर्ड डिझीज कोणता आहे, तर थर्ड डिझीज इज ट्रॉपिकल स्प्रू. इपिडेमिओलॉजीमध्ये इट इज अ मोस्ट कॉमन कॉज ऑफ माल अब्झॉर्प्शन इन इंडिया, बांगलादेश अँड पाकिस्तान. हिस्टोलॉजिकल फीचर्स हॅज सिमिलर टू दी सिलियाक बट सिरोलॉजी इज निगेटिव्ह. आपण मगाशीच डिस्कस केलं होतं, जर सिरोलॉजी पॉझिटिव्ह आहे, बायोप्सी पॉझिटिव्ह आहे, तर इट इज सिलियाक. जर सिरोलॉजी निगेटिव्ह आहे, बायोप्सी निगेटिव्ह आहे, तर आपल्याला HLA ससेप्टिबिलिटी चेक करायची आहे. पण सपोज बायोप्सी पॉझिटिव्ह आहे, सिरोलॉजी निगेटिव्ह आहे, देन वी कॅन कन्सिडर ट्रॉपिकल स्प्रू. we can't just directly diagnose, but we can consider it as a tropical sprue. ठीक आहे. तर आपल्याला नंतर बघूत कसं डेफिनेटिव्ह डायग्नोसिस करायचं. फर्स्ट लेट्स सी पॅथोजेनेसिस. सपोज इन्फेक्टिव्ह डायरिया झाला आहे, तर काय असणार आहे, देर विल बी दी प्रेझेन्स ऑफ टॉक्झोजेनिक कॉलिफॉर्म इन इंटेस्टाईन, फॉर एक्झाम्पल इकोलाय आणि क्लेप्शेला. मग हे जे कॉलिफॉर्म्स आहेत, टॉक्झोजेनिक कॉलिफॉर्म्स आहेत, हे काय करणारे, फर्मेंटेशन करणारे ऑफ दी प्रोडक्ट्स. आणि मग मेजर प्रोडक्ट कुठला फॉर्म होतो, इथेनॉल. इथेनॉल काय करणारे, मग स्ट्रक्चरल डॅमेज करणार टू स्मॉल इंटेस्टाईन. इट विल इम्पेअर द ॲब्झॉर्प्शन ऑफ द फोलिक ॲसिड. मग फोलिक ॲसिडचं ॲब्झॉर्प्शन इम्पेअर व्हायला सुरू झाले की 2 to 3 weeks नंतरनं पॅन इंटेस्टायनल इन्व्हॉल्वमेंट होणार आहे, बिकॉज ऑफ विच देअर विल बी डिफेक्टिव्ह B12, बाइल ॲसिड अँड मॅग्नेशियम ॲब्झॉर्प्शन, and there will be clinical features of tropical sprue. तर कुठले क्लिनिकल फीचर्स आहेत, तर पेशंटला क्रोनिक स्मॉल बाउल डायरिया असतो, विच इज वॉटरी अँड व्हॉल्युमिनियस. स्टिटोरिया असणारे, वेट लॉस असणारे, फोलिक ॲसिड डिफिशियन्सी विच इज मोस्ट प्रॉमिनंट, आणि हायपर पिगमेंटेशन ड्यू टू विटॅमिन B12 डिफिशियन्सी. मग आपण इन्व्हेस्टिगेशनमध्ये ऑब्व्हियसली बायोप्सी विल रिझेंबल सिलियाक. सिरोलॉजी निगेटिव्ह असते, विच इज की डिफरेन्शिएटर. स्टूल एक्झामिनेशन टू रूल आउट GRDSS. ठीक आहे. ट्रीटमेंटसाठी आपण ऑब्व्हियसली फॉलिक ॲसिडचे डिफिशियन्सी झाले, सो फॉलिक ॲसिड 5 mg डेली. ऑब्व्हियसली काय, टॉक्झिजेनिक कॉलिफॉर्म्समुळे झालेलं आहे, टॉक्झिजेनिक कॉलिफॉर्ममुळे झालं आहे, सो वी हॅव टू गिव्ह अँटीबायोटिक विच इज टेट्रासायक्लिन 250 mg QID फॉर ड्युरेशन ऑफ 3 to 6 months. तर आपल्याला नोट काय करायचं, 20% ऑफ केसेसमध्ये रिलॅप्स होऊ शकतो. अँड इन स्मॉल इंटेस्टाईन बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ काय होणार आहे, ऑर्गॅनिझम जे आहे ते युटिलाइज करतं B12 अँड सिंथेसाइज फॉलिक ॲसिड. ठीक आहे. सो वी हॅव टू ट्रीट SIBO फर्स्ट अँड देन वी हॅव टू गिव्ह द ट्रीटमेंट फॉर ट्रॉपिकल स्प्रू. आपण स्मॉल इंटेस्टाईन म्युकोसल डिस्फंक्शनचे 3 डिझिजेस डिस्कस केलेत. नेक्स्ट आपण डिस्कस करू इज पोस्ट म्युकोसल फॅट ॲब्झॉर्प्शन डिसऑर्डर, ज्याच्यामध्ये 2 आहेत, बीटा लिपोप्रोटीनिमिया आणि इंटेस्टायनल लिम्फेंजेक्टेशिया. तर फर्स्ट डिझीज डिस्कस करू विच इज बीटा लिपोप्रोटीनिमिया, ज्याला आपण न्यूरो ॲकॅन्थोसायटोसिस पण बोलतो. ह्याचं जेनेटिक्स अँड पॅथोफिजिओलॉजीमध्ये इट इज अन ऑटोझोमल रिसेसिव्ह डिझीज विथ द डिफेक्ट ऑफ MTTP. विच इज मायक्रोसोमल ट्रायग्लिसराईड ट्रान्सपोर्ट प्रोटीन. ह्याच्यामध्ये डिफेक्ट आहे, बिकॉज ऑफ विच दी रिझल्ट विल बी नो कायलोमायक्रॉन फॉर्मेशन. तर प्रोसेस कशी आहे नक्की ह्याची, तर MTTP मध्ये डिफेक्ट असल्यामुळे B48 मध्ये डिफेक्ट असतो, बिकॉज ऑफ विच देअर विल बी डिफेक्टिव्ह इस्टेरिफिकेशन अँड अल्टिमेटली देअर विल बी नो कायलोमायक्रॉन फॉर्मेशन.
ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे की कायलोमायक्रॉन फॉर्म नाही होणार. जर कायलोमायक्रॉन फॉर्म नसेल होत तर ऑब्व्हियसली ॲब्झॉर्प्शन होऊ शकत नाही किंवा ट्रान्सपोर्टेशन होऊ शकत नाही. क्लिनिकल फीचर्समध्ये काय तर हायपोलिपिडिमिया होणारे बिकॉज फॅटचं ॲब्झॉर्प्शन तर झालंच नाही आहे. सो बॉडीमध्ये लिपिडचं कंटेंट कमी असणार आहे. सो पेशंट विल हॅव हायपोलिपिडिमिया. ट्रायट आहे. कशाचं ट्रायट आहे? बीटा लिपोप्रोटीनिमियामध्ये ट्रायट आहे. कुठले ट्रायट आहेत तर न्यूरोलॉजिकल अटॅक जे असणार आहे बिकॉज ऑफ विटॅमिन ई डिफिशियन्सी, GIT स्टिटोरिया बिकॉज ऑफ फॅट मॅलअब्झॉर्प्शन आणि रेटिनायटिस पिगमेंटोसा पण असणार आहे विच इज नाईट ब्लाइंडनेस बिकॉज ऑफ विटॅमिन ए डिफिशियन्सी. डायग्नोस कसं करतो तर पेरिफेरल स्मिअरमध्ये आपल्याला ॲखॅन्थोसाइट्स दिसतात विच इज की फाइंडिंग. सो नेम दिले न्यूरो ॲखॅन्थोसिस. ठीक आहे. नेम ऑफ द डिझीज न्यूरो ॲखॅन्थोसायटोसिस फॉर बीटा लिपोप्रोटीनिमिया. एंडोस्कोपिक डिओडिनल बायोप्सी हे काय 100% डायग्नॉस्टिक असतं. वी हॅव टू डू इट पोस्ट पॅरेंडल. आणि आपल्याला बायोप्सीमध्ये काय दिसणार आहे तर वॅक्युलायझेशन इन दी एंटेरोसाइट्स. मॅनेजमेंटसाठी ऑब्व्हियसली विटॅमिन ई डिफिशियन्सी आहे, विटॅमिन ए डिफिशियन्सी आहे. सो जे फॅट सॉल्युबल विटॅमिन्स आहे त्याची डिफिशियन्सी होती. सो वी हॅव टू गिव्ह विटॅमिन ए, डी, ई अँड के सप्लिमेंटेशन इन दी हाय डोस. ठीक आहे. तर पॅथोफिजिओलॉजीमध्ये काय नक्की तर काय आपल्याला सपोज पेशंटला बीटा लिपोप्रोटीनिमिया आहे ज्याच्यामध्ये MTTPचं डिफेक्ट आहे. सो अल्टिमेटली कायलोमायक्रॉन फॉर्म नाही होणार. सो फॅटचं मॅलअब्झॉर्प्शन असणार आहे बिकॉज ऑफ विच देअर विल बी डिक्रीज विटॅमिन ए ॲब्झॉर्प्शन बिकॉज इट इज फॅट सॉल्युबल. डिक्रीज VLDL फॉर्मेशन आहे बिकॉज ऑफ डिक्रीज सिक्रेशन ऑफ विटॅमिन ई बाय liver and decrease chylomicron formation मुळे there will be decrease secretion of vitamin E by the intestine in the blood. हे झालं बीटा लिपोप्रोटीनिमिया ज्याचं अनदर नेम इज न्यूरोअकॅन्थोसायटोसिस. सेकंड डिझीज इज इंटेस्टायनल लिम्फॅन्जेक्टेशिया. सो इंटेस्टायनल लिम्फॅन्जेक्टेशियाच्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये वी हॅव टू कॉजेस, प्रायमरी कॉज अँड सेकंडरी कॉज. जर ते प्रायमरी असेल then there will be abnormally dilated lymphatic channels because of which there will be increased lymphatic pressure which will lead to exudation in the lumen. हे प्रायमरी कॉज झाले ज्याच्यामध्ये लिम्फॅटिक कॅनल जे आहेत ते डायलेटेड आहेत. सेकंडरी कॉजमध्ये ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं आणि ऑब्स्ट्रक्शनमुळे लिम्फॅटिक प्रेशर इन्क्रीज होऊ शकतं. तर सेकंडरी कॉजेसमध्ये काय तर लिम्फोमा कॅन बी अ कॉज किंवा क्रोन्स डिझीज कॅन बी अ कॉज. तर क्लिनिकल फीचर्समध्ये पेशंटला प्रोटीन लूजिन एंटेरोपॅथी असते मोस्ट इम्पॉर्टंटली विच इज सीन पर्टिक्युलरली इन प्रायमरी ज्याच्यामध्ये हायपोअल्बिनिमिया विथ हायपोग्लोबिनिमिया असतं. दिस इज सिलेक्टिव्ह आणि ऑब्व्हियसली प्रोटीन लूजिंग एंटेरोपॅथी आहे. सो प्रोटीन मालअब्झॉर्प्शन आहे. सो पेशंटला एडिमा आणि असायटिस पण असू शकतं किंवा असतं. डायरिया हे व्हेरिएबल असतं. ठीक आहे. सो डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये आपण काय कन्सिडर करणार आहे ऑब्व्हियसली प्रोटीन लूजिंग एंटेरोपॅथी, प्रोटीन रिलेटेड सो नेफ्रॉटिक सिंड्रोम ज्याच्यामध्ये लॉस ऑफ अल्ब्युमिन होतं इन दी युरिन अँड लिव्हर डिझीज ज्याच्यामध्ये अल्ब्युमिनचं प्रोडक्शनच डिक्रीज झालेलं असतं. तर आपण कसं डायग्नोस करणारे इंटेस्टायनल लिम्फॅन्जेक्टेशिया कसं डायग्नोस करतो तर फिकल अल्फा-1 अँटीट्रिप्सिन बघायचं, चेक करायचं लेवल्स विच इज एलिव्हेटेड अँड दिस इज अ स्पेसिफिक टेस्ट. CT स्कॅनमध्ये वॉल थिकनिंग ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन आणि व्हिडिओ कॅप्स्युल एंडोस्कोपीमध्ये वी हॅव डायलेटेड लिम्फॅटिक्स. मॅनेजमेंटसाठी काय होतं आहे ॲब्झॉर्प्शन होत नाही आहे. आपल्याला आपण काय बोललो की लार्ज अँड फॅटी ॲसिड जर असेल तर त्याच्यासाठी कायलोमायक्रॉनचं फॉर्मेशन निडेड आहे. तर आपण आता आणि मीडियम चेनसाठी इट इज नॉट निडेड. सो आपण मीडियम चेन ट्रायग्लिसराईड डाएटच देणार आहे पेशंटला अँड डोंट रिक्वायर लिपोलायसिस ऑर मेसल फॉर्मेशन अँड इट बायपासेस द लिम्फॅटिक सिस्टीम. म्हणून आपण काय करणार आहे मीडियम चेन ट्रायग्लिसराईड डाएट देणार आहे टू दी पेशंट हू हॅज इंटेस्टायनल लिम्फॅन्जेक्टेशिया.